नमस्कार मित्रांनो, आज मी रिजनल रूरल बँक्स यांची जी भरती आलेली आहे ऑफिस असिस्टंट्स आणि अधिकारी पदासाठी, यासाठी 10,000पेक्षा जास्त पदांची भरती आलेली आहे। ही एक सुवर्ण संधी आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असतो की या सुवर्ण संधीमध्ये मराठी तरुण आणि तरुणींना कुठेतरी वाव चांगलं मिळावं म्हणून या प्रकारचे मी मार्गदर्शन शिबिर घेत असतो। मित्रांनो, माझं नाव विनोद निकम आहे। याआधी मी 14 कॉम्प्युटर एक्झाम्स पास केल्यात, बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन्स, EPFO, ESIC आणि या सगळ्या परीक्षा पास करताना माझ्यासमोर एक टार्गेट होता की परीक्षा पास करायच्या आधी एक व्यवस्थित प्रिपरेशन करायचं। आणि ज्या वेळेला मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरायचो तोच प्रश्न तेव्हा ऑफलाईन होते, पण आता ऑनलाईन आहे। हाच प्रश्न मला असा पडतो की फॉर्म किती लोक भरतात? लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, 10 लाख असंख्य लोक फॉर्म भरतात। पण जर तुम्ही कोणाला असा प्रश्न विचारलात की या परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे आणि मार्किंग सिस्टम कशी आहे, पेपर्स पॅटर्न कसा असतो, तर त्यातली 10% लोकंसुद्धा तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकत नाही। आणि मित्रांनो, हा खरा कारण असतो की या परीक्षा जेव्हा आपण देतो त्या परीक्षेमध्ये अपयश येतं। आज आपण बघणार आहोत की या परीक्षेच्या माध्यमातून जरी परीक्षा पास करायची असेल तर पेपर पॅटर्न पण समजून घेणं, फॉर्म्स भरणं, कारण अजून या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याप्त वेळ आहे। त्या वेळेचा वापर करून तुम्ही हा फॉर्म भरा आणि लवकरात लवकर या परीक्षेमध्ये उत्तीर्णसाठी तयारी जी आहे ती तुम्हाला केली पाहिजे। आज IBPSच्या माध्यमातून जे फॉर्म येतात त्याच्यामध्ये जर तुम्ही जानेवारीलाच हा शेड्यूल येतो, हा महिना जो आहे हा जूनचा महिना आहे, म्हणजे जवळजवळ 6 महिने होत आलेले आहेत। जर तुम्ही याचा अभ्यासक्रम दर जानेवारीपासून सुरुवात केली तर तुम्हाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, IBPSच्या माध्यमातून क्लरिकल ऑफिसरच्या परीक्षा किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यासक्रम करता येईल आणि मग तुम्ही जर सगळे फॉर्म तुम्ही व्यवस्थित भरलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल। पण आज आपण कॉन्सन्ट्रेट करूया या रिजनल रूरल बँक्स याच्यामध्ये जे अर्ज आलेले आहेत यावरती। मित्रांनो, या परीक्षेमध्ये फॉर्म जे आलेले आहेत त्या फॉर्मची जी ॲक्च्युअली जर बघितलं तर हे फॉर्म ऑफिसर असिस्टंट म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणून आलेले आहेत। आणि याच्यामध्ये हा मल्टीपर्पज जॉब आहे, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऑपरेशनमध्ये म्हणा किंवा तुम्हाला फ्रंट लाईनला म्हणा किंवा तुम्हाला ब्रांच बँकिंगमध्ये म्हणा किंवा बॅक ऑफिसमध्ये म्हणा कुठेही काम देऊ शकतात, म्हणून त्याला मल्टीपर्पज म्हटलं आहे। आणि दुसरं आलं आहे ऑफिस मॅनेजर, म्हणजे हा स्केल ऑन ऑफिसरचा पोस्ट आहे। तर ऑफिस असिस्टंट म्हणजे जवळपास ती क्लरिकलची पोस्ट आहे। IBPSच्या माध्यमातून तुम्हाला आता जी आलं आहे कस्टमर असोसिएट असंही त्याला म्हटलं जातं। आणि म्हणून ह्या सगळ्या पोस्टसाठी जर वॅकन्सी बघितलं तर 10,313 जवळजवळ वॅकन्सी आहेत, म्हणजे मोर दॅन इनफ वॅकन्सी आहेत। जर तुम्ही याचा फॉर्म्स आणि अभ्यास नीट केला तर तुमचा यामध्ये यशस्वीरित्या तुम्ही पास होऊ शकता। याची जी क्वालिफिकेशन क्रायटेरिया ॲज ऑन 27/6/2024, म्हणजे याच्या आधी तुम्ही जर याचा जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो याच्या आधी तुम्हाला पदवीधर किंवा ग्रॅज्युएशन जे आहे शैक्षणिक पात्रता ती कंप्लीट केली पाहिजे। आता ग्रॅज्युएशन पूर्ण करायचं म्हणजे याचा अर्थ कधी कधी असं होतं की तुम्ही याच्यानंतर जर ग्रॅज्युएशन झालं असेल, रिझल्ट जर तुमचा जुलै महिन्यात असेल किंवा ऑगस्ट महिन्यात असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहेत। पण जर 27 जूनच्या आधी तुमचा रिझल्ट बहुतेक लागलेला आहे ग्रॅज्युएशनचा, म्हणजे ही सगळी ॲपियर मुलं फक्त बसू शकत नाही, पण जी मुलं पास झाली आहेत त्यांचा रिझल्ट त्यांच्या हातात आहे ते लोक हे फॉर्म भरू शकतात। सो क्वालिफिकेशन क्रायटेरिया एनी ग्रॅज्युएट आणि ऑफिसरसाठी सुद्धा क्वालिफिकेशन क्रायटेरिया ग्रॅज्युएशन पास आहे। याच्यामध्ये पर्सेंटेजची अट नसते आणि कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो, मग तो BA असो, BCom असो, BSc असो, इंजिनियर ग्रॅज्युएट्स असो किंवा तो MBA झाला असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल। तर अशा प्रकारच्या अनेक शंका लोकांच्या मनात असतात की बँकेमध्ये फॉर्म भरताना की बँकिंग इन्शुरन्सचे फक्त मुलं भरू शकतात किंवा BCom ग्रॅज्युएट भरू शकतात, असं काही नाही आहे। वरती याला पर्सेंटेजची आवश्यकता नसते। कोणी पास क्लास असेल, रिपीटर असेल, फर्स्ट क्लास असेल, सर्व या परीक्षेला फॉर्म भरू शकतात। मात्र तुमचं या परीक्षेमध्ये ऑफिस असिस्टंटला इंटरव्ह्यू नसते, पण अधिकारी पदासाठी इंटरव्ह्यू हा प्रकार असतो, म्हणजे पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा टाईपचं ही परीक्षा असते। तर तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तर त्यावेळेला तुमच्या मनातून ही शंका काढून टाका की ग्रॅज्युएशनला तुम्हाला पास क्लास आहे किंवा तुम्ही रिपीटर आहात, यामध्ये तुमचं जे पदवीधर शिक्षण आहे हे फक्त इलिजिबिलिटी बघण्यासाठी बघितलं जातं, त्या पुढे कॅरी फॉरवर्ड होत नाही। नंतर तुम्ही जेव्हा जे परीक्षा देता त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क आलेत याच्यावरती तुमचं खरं म्हणजे या परीक्षेचं सिलेक्शन डिपेंड असतं।
एज लिमिटसुद्धा ॲज ऑन 1/6/2024 म्हणजे तुम्हाला 1/6च्या अगोदर तुमचं जर असेल शैक्षणिक पात्रता तुम्ही बघितलं असेल, तसंच तुमचं वयोमर्यादा जी आहे ती कमीत कमी तिची लिहिली आहे 18 ते 30 वर्ष. मोस्टली आता 18 वर्षात ग्रॅज्युएशन होत नाही. आणि जनरल कॅटेगरीमध्ये OBC आणि SC/ST म्हणजे 33 आणि 35 SC/STसाठी आहे. कारण 30 वर्ष लक्षात ठेवा, म्हणजे +3 OBC करिता आणि +5 SC/ST करिता. त्याप्रमाणे ऑफिसरसाठी सुद्धा वयोमर्यादा तुम्हाला जवळपास त्यांनी तशीच दिलेली आहे की इथे 28 आहे, म्हणजे इथे +3 म्हणजे 31 OBCसाठी आहे. ओके, आणि 33 SC/ST. म्हणजे क्लेरिकलसाठी किंवा असिस्टंटसाठी जी वयोमर्यादा आहे ती थोडीशी जास्त आहे, 30पर्यंत आहे. पण अधिकारीसाठी जर वयोमर्यादा तुम्ही बघितली तर ती जवळजवळ तुम्हाला 28 वयापर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता. आणि म्हणजे ओपन कास्टमध्ये किंवा जनरल कॅटेगरीमध्ये प्लस तुम्हाला 3 वर्ष OBC करिता आणि 5 वर्ष SC/ST करिता तुम्हाला वयोमर्यादा. पण तुमची वयोमर्यादा 1 जून 2024 म्हणजे ह्याचा अर्थ कसा आहे की त्याच्या आधी जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्ही या परीक्षेला इलिजिबल नाही आहेत. 1 जून नंतर समजा 2 जूनला तुमची झाली असेल तर तुम्ही इलिजिबल आहात 28 किंवा 30 वर्ष, जे तुम्हाला ऑफिसर आणि अवॉर्ड स्टाफचा फॉर्म भरायचा आहे. आणि फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा ते एक्झामिनेशन ऑनलाईनमध्ये तुम्ही ते तुमची डेट ऑफ बर्थ टाकता तेव्हाच तुम्हाला समजतं की तुम्ही इलिजिबल आहात की नाही इलिजिबल आहात. त्यामुळे तुम्ही याचा विचारच करू नका, तुम्ही फॉर्म भरा. आणि फॉर्म भरताना तुमचा जर फॉर्म त्या पद्धतीने जात असेल तिथे तुम्हाला क्रायटेरिया येईल की यू आर आउट ऑफ एज किंवा तुम्ही एजमध्ये बसताय हे तुम्हाला तिथे दिसेल. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. नंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं लास्ट डेट फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुम्ही बघा 27 जून असं दिलेलं आहे. आता 27 जून म्हटल्यानंतर तुमच्याकडे पुरेसा टाईम आहे. आज जर आपण बघितलं तर अजून आपल्याकडे 1 आठवड्याचा अवकाश आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल नसेल तरी देखील तुम्हाला हा जो एक मी तुम्हाला वेबिनार घेतलेला आहे ज्या माध्यमातून ही परीक्षेची तयारी कशी करायची हे सांगणार आहे. पण त्याआधी काही ज्या मेन अटी आहेत परीक्षेच्या ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. तर तुम्हाला ऑफिसर असिस्टंट स्केल 1चा जवळजवळ बघा की ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन जर असेल तर ती ऑगस्ट महिन्यामध्ये असेल. त्याचप्रकारे तुम्ही जर असिस्टंटची बसलात तीसुद्धा ऑगस्टमध्ये असेल. म्हणजे दोन्ही फॉर्म भरलात तरी चांगलंच आहे, कारण तुमचं दोन्ही प्रकारचा अभ्यास होईल आणि डेट मागे पुढे होतील. त्यामुळे एकाच अभ्यासक्रमाने तुम्ही दोन्ही परीक्षा देऊ शकता. आणि ऑफिसर स्केल 1चा जर तुम्ही मेन्स एक्झामिनेशन बघितलात तर ती सप्टेंबरला आहे आणि असिस्टंटची सुद्धा सप्टेंबरला आहे. जर तुम्ही पूर्वपरीक्षा पास केलात तर तुम्ही मेन्सला इलिजिबल व्हाल, पण पूर्वपरीक्षा तुम्ही क्लिअर नाही केलात तर मेन्सला तुम्हाला इलिजिबल होता येत नाही. त्यामुळे या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की ही परीक्षा देण्यासाठी तुमच्याकडे पर्याप्त वेळ पाहिजे. आता बघा तुम्ही जवळजवळ तुमच्याकडे जून आहे, तुम्ही आताही सुरुवात केली ती जून जुलै ऑगस्ट हे जे 3 महिने आहेत तुमच्याकडे, म्हणजे 2.5 महिने आहेत. परत सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्या परीक्षेमध्ये तुम्ही बेसिकली पूर्वपरीक्षेमध्ये कट ऑफ मार्क्स जे त्याचं असतात ते हायर साईडला होतात. पण जर तुम्ही चांगला अभ्यास केलात तर पूर्वपरीक्षेमध्ये चांगली मार्क मिळाली तर मेन्सला तुम्ही जाता. पण पूर्वपरीक्षेची मार्क मेन्सला काउंट होत नाहीत. म्हणजे पूर्वपरीक्षा फक्त मेन्सला इलिजिबल होण्यासाठी दिली जाते. आणि मग तुम्ही अधिकारी पदासाठी असाल तर मेन्सची मार्क आणि इंटरव्ह्यूला जे तुम्हाला मार्क मिळतील ती क्लब करतात आणि मग तुमची फायनल मेरिट निघते. पण जर तुम्ही ऑफिस असिस्टंटसाठी बसत आहात तर तुमचं फक्त प्रिलिम्स पास झालं मग मेन्सला होतं. आणि मेन्समध्ये जे रिक्वायर्ड पदं आहेत किंवा पोस्ट आहेत त्या पोस्टमध्ये तुम्ही जर आलात, समजा 10,000 वॅकन्सी आहेत त्यातल्या समजा 4,000 5,000 क्लर्कला आहेत आणि जर तुमचा नंबर त्या 5,000च्या आतमध्ये आला तर तुम्हाला नक्कीच हे जॉब मिळू शकतं. तर मित्रांनो, या परीक्षेची संधी तुम्ही सोडायची नाही आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट तर तुम्हाला माहिती आहे, पण तुमचं फीस भरण्याची जी SC ST PW म्हणजे हँडिकॅप जे असतील त्यांना 175 रुपीज आहे आणि जनरल आणि OBCसाठी 850 रुपये. म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवा की 850 आणि 175. आणि द पेमेंट कॅन बी मेड बाय युझिंग डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड्स. तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं तुम्ही ते करू शकता. हा क्रायटेरिया तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण मला हा जो आजचा जो लेक्चर मी घेतलेला आहे हे त्या 10% मुलांसाठी आहे जी ह्या परीक्षासाठी तयारी करतात. 90% मुलं जे आहेत त्यांनी हे विचार केला पाहिजे की आपण त्या 10%मध्ये येण्यासाठी जे मी सांगतो आहे त्याच पद्धतीने तुम्ही तयारी करा आणि नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पे स्केल जर तुम्ही बघितलं तर साधारण अप्रॉक्सिमेट 37,000 आहे आणि 51,000 ऑफिसरसाठी, म्हणजे हा क्लरिकलसाठी किंवा असिस्टंटकरिता आहे. आणि अप्रॉक्सिमेटली हा प्लस मायनस होईल, हा पे स्केल आहे. आणि अलाउन्स वगैरे इन्क्लूड केलं तर तुम्हाला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही हा जर पगार तुम्ही बघितलात तर तुम्हाला पॅरामीटर्स समजेल. बेसिक, स्पेशल अलाउन्स, DA, HRA, CCA हे सगळं जर तुम्हाला मिळतात
त्या टोटल तर तुम्हाला 37,000च्या आसपास किंवा 37 म्हणजे 37,000 हा पगार जातो. त्याचप्रमाणे अधिकारीला सुद्धा तुम्हाला मी त्याप्रमाणे 51,000 पगार आहे. त्याचं पण असंच काहीतरी तुम्हाला चार्ट असेल. स्टुडंट स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन, द स्ट्रक्चर ऑफ द एक्झामिनेशन विच विल बी कंडक्टेड ऑनलाईन आर एज फॉलोज. आता आपण मेन जे आहे स्ट्रक्चरकडे येऊया. मित्रांनो, स्ट्रक्चरला जायच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला IBPSच्या माध्यमातून फॉर्म भरता, त्या रिजनल रूरल बँकचा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा, हा अभ्यासक्रम तुमचा वाया जाणार नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला क्लेरिकलची IBPSची परीक्षेचे फॉर्म मिळतील. यावेळेला पदं जास्त वाढणार आहेत असं लक्षात येतं आहे. आणि नंतर नेक्स्ट म्हणजे तुम्हाला अधिकारी पदाचे फॉर्म मिळतील. हे जेव्हा फॉर्म्स असतात ते तुम्ही भरताना तुम्ही असा विचार करायचा की हा अभ्यासक्रम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आली परीक्षा, SBIची क्लेरिकल ऑफिसर आली किंवा LIC असिस्टंटची परीक्षा आली किंवा न्यू इंडिया ॲश्युरन्सची आली किंवा इन्शुरन्स सेक्टरमध्ये कुठलाही प्रकारचा फॉर्म आला तर हाच अभ्यासक्रम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. म्हणजे एक अभ्यासक्रमाच्या बेसवरती जसं मी 14 परीक्षा पास केला तसं तुम्ही अनेक परीक्षा पास करू शकता. मात्र ह्या परीक्षेमध्ये बेसिक फॉर्म असा आहे की तुम्हाला त्याचं बेसिक चांगल्या पद्धतीने क्लिअर करायचं आहे. आणि हॅलो सर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी वारंवार तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मेथड्स मॅथ्सचे, इंग्लिशचे असे देत असतो. अनेक परीक्षांचे पद्धती कशा असतात, त्याला कुठल्या मेथड्स अप्लाय होतात ते तुम्हाला मी सांगत असतो. तुम्ही ह्या चॅनलला फॉलो करा. म्हणजे तुम्हाला अजूनही याच्यामध्ये डिटेल्समध्ये जी माहिती असेल ते तुम्हाला माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुम्हाला फ्रीमध्ये गायडन्स करतो आहे आणि तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्या. आता आपण मेन पार्टकडे येऊया की ज्यामुळे आपण ही परीक्षा पास करतो. परीक्षेचा अर्ज भरणं किंवा क्वालिफिकेशन क्रायटेरिया पूर्ण असणं, एज लिमिट पूर्ण असणं आणि फीस भरणं ही फक्त फॉर्मॅलिटीज आहे की तुम्ही त्या परीक्षेला इलिजिबल होता. पण एक नोकरी मिळवणं म्हणजे फार मोठी गोष्ट असते. आज मी बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी पदावरती आहे. गेली 24 वर्ष मी काम करतो आहे. 24 वर्षापूर्वी जेव्हा मी या परीक्षा द्यायचो त्या परीक्षेचं महत्त्व काय होतं की जेव्हा आपण बँकेत लागतो त्यावेळेला आपल्याला तर महत्त्व समजतं की पहिला पगार जो हातात येतो आणि त्या परीक्षेसाठी अनेक लाखो मुलं, कारण तेव्हा BSRB या माध्यमातून परीक्षा व्हायची, बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड, ती आता पुढे जाऊन IBPS झाली, इन्स्टिट्यूट फॉर बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन. पण जेव्हा तुम्ही ह्या परीक्षेचा तयारी करता त्यावेळेला तुमच्यासमोर एक मोठं टार्गेट असतं की जेव्हा आपण ह्या परीक्षा पास करताना लाखो मुलं बसतात तर ही परीक्षा आपण पास कशी करायची. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 100मधले 10% विद्यार्थी 100%मधले 10% विद्यार्थी याची तयारी करतात. आणि खास करून महाराष्ट्रामध्ये आपण इथे मागे का असतो, कारण आपण पेपरचा सराव जास्त करत नाही. आपण पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचे आधीचे पेपर सोडवत नाही. आणि आपला एक साचा, तुमच्याकडे एक बुक असली पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही जे शॉर्ट ट्रिक शिकता किंवा तुम्ही जे टेक्निक शिकता ते नेहमी नोट केलं पाहिजे आणि तुम्हाला वारंवार त्याचा रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन म्हणजे आठवड्याआठवड्यानी तुम्ही सगळ्या विषयांचं रिव्हिजन झालं पाहिजे, जेणेकरून परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असते आणि त्यावेळेला तुम्हाला प्रश्न वाचता क्षणी तुमचं उत्तर येईल अशी ही टेक्निक तुम्ही डेव्हलप करायची. आणि ती फक्त प्रॅक्टिसने होते. फक्त तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स मेथड देणं हे माझं काम आहे किंवा तुम्हाला इतर पुस्तकातून सुद्धा ते मिळू शकते, इतर चॅनल्सवरती पण तुम्हाला मिळू शकतं. पण जे मला सांगायचं आहे की फोकस जे आहे त्या परीक्षेवरती तुमचा असला पाहिजे, कारण टॅलेंट अनेक लोकांकडे असतं, बरीचशी टॅलेंटने तुम्ही फक्त पास होत नाही, पण तुमच्याकडे फोकस पाहिजे. आणि फोकस म्हणजे ही परीक्षा पास करायची आहे, येणाऱ्या आयुष्यातले 30 वर्ष माझे सुखाने जावे म्हणून या वेळेला 3 महिने मी दिवसरात्र तयारी करेन, अशी जर तुमची मानसिकता असेल तुम्ही 100% ही परीक्षा पास करू शकता. पहिली म्हणजे ह्या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघूया की तुम्ही ऑफिस असिस्टंटची ज्या परीक्षा देणार आहात तेव्हा तुम्हाला प्रिलिम्सला फक्त 2 विषय आहेत, एक रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी. जेव्हा तुम्ही IBPS क्लेरिकलची किंवा ऑफिसरची परीक्षा देता तेव्हा ह्याच्यामध्ये एक इंग्लिश लँग्वेज पेपर असतो. इथे तो पुढे असेल मेन्सला, पण इथे नाही आहे. आता इथे तुम्हाला त्यांनी दिलेले प्रश्न आहेत 40 प्रश्न 40 मार्क, म्हणजे टोटल तुम्हाला 80 प्रश्न आणि 80 मार्क आणि 45 मिनिटामध्ये ही परीक्षा द्यायची आहे. म्हणजे साधारण तुम्हाला बघा की 1 तास पण नाही आहे. आता 45 मिनिट्समध्ये तुम्हाला पेपर द्यायचे असतील तर तुम्ही 40 प्रश्न सोडवायचे असतील तर तुमचा स्पीड काय पाहिजे. म्हणजे साधारण रिझनिंगचा एक प्रश्न सोडवायला 1 मिनिटं घेतलात तर तुम्हाला 40 मिनिटं लागतील आणि ह्याला सुद्धा मॅथ्सला सुद्धा 40 मिनिटं लागतील आणि तुमच्या तेव्हा टाईमच नाही आहे. मग जर तुम्हाला टाईम कमी असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त तुमची तयारी अशी पाहिजे की तुम्हाला अर्धा मिनिटापेक्षा कमी म्हणजे हा वेळ घेतला पाहिजे. आता या परीक्षेमध्ये अजून एक गंमत अशी आहे की निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जातो. जसं एक्झाम्पल मी 10 प्रश्न सोडवले आणि माझे 8 प्रश्न बरोबर आहेत
तर मला 8 मार्क मिळणार, पण जर 2 प्रश्न चुकीचे असतील तर 0.25 म्हणजे 0.5 मार्क म्हणजे अर्धा मार्क कट होईल, तुम्हाला 7.5 मार्क मिळतील. जर मी उलटा विचार केला की 6 प्रश्न माझे बरोबर आहेत आणि 4 प्रश्न चुकले, तर 6 मधून 1 वजा होईल, कारण 4/4 होतील म्हणजे होतील आणि 1 मार्क तुमचा जाईल आणि म्हणजे तुम्हाला 5 मार्क मिळाली पाहिजेत. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला हा विचार नाही करायचा आहे, तुम्हाला जर क्वालिफाय व्हायचं असेल तर मॅक्सिमम प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता इथे तुम्हाला करताना काय याचा अर्थ असा आहे की अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही एक प्रश्न सोडवलात तर तुमची 20 मिनिटामध्ये परीक्षा होऊ शकते आणि अर्ध्या मिनिटामध्ये प्रश्न वाचणं आणि सोडवणं हे इम्पॉसिबल असतं. पण या परीक्षेमध्ये तुम्हाला ते करावं लागेल आणि जर तुम्ही केलं तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा हा पेपर असतो तेव्हा तुम्ही हा प्रश्न वाचताना तुमचं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह 1, 2, 3, 4 आणि 5चं ऑप्शन नन असतं, तर तुम्हाला जज करता आलं पाहिजे. त्यासाठी तुमची प्रॅक्टिस काय पाहिजे की येणारे जे प्रश्न असतात, जसं तुम्हाला न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न असतात, प्रॉफिट अँड लॉसमध्ये असतात, पर्सेंटेजवरती असतात, सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्टमध्ये असतात, जर ऑफिसेस असेल तर तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशनवरती असतील. आणि या प्रकारचे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवता तर तुम्हाला या प्रश्नांमध्ये सोडवताना बेसिक स्ट्रक्चर तुमचा चांगला पाहिजे. आता जेव्हा तुम्हाला प्रश्नांचा अभ्यास असतं आणि बेसिक स्ट्रक्चर तुमचं चांगलं असतं, तुम्ही जास्तीत जास्त हे प्रश्न सोडवू शकता आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं म्हणजे तुम्ही मेरिटच्या जवळपास येणं. जसं टाईम तुम्हाला आहे तसं लाखो विद्यार्थ्यांना आहे. मग विद्यार्थी काय करतात की मी जर सांगेन तुम्हाला की तुम्ही 30 प्रश्न याचे आणि 30 प्रश्न याचे आधी सोडवून घ्या, म्हणजे तुम्ही जवळजवळ ही परीक्षा क्वालिफाय होण्यासाठी जेवढी मार्क लागतात तेवढी तुम्हाला करा, कारण तुम्हाला एकत्र पेपर दिलेले आहेत. मोस्टली IBPS क्लेरिकलला काय होतं की प्रत्येक पेपर तुम्हाला इंडिव्हिज्युअली दिलं जातं की इंग्लिश दिलं आहे 20 मिनिटाचा दिला आहे, प्रश्न 30 असतील, किंवा तुम्हाला गणित दिलं आहे 35 प्रश्न 20 मिनिटाचे असतील. मग तुम्हाला तिथे ऑप्शन नसतं, तुम्ही एकाच 20 मिनिटामध्ये तेवढीच प्रश्न सोडू शकता. इंग्लिशची तुम्हाला जरी तुमची 10 मिनिटात झाली तरी तुम्हाला वाट बघायची आहे, पण इथे तुम्हाला टोटल 45 मिनिट्स दिलेले आहेत आणि त्या 45 मिनिट्समध्ये तुम्हाला हे प्रश्न बसवायचे आहेत. तर तुम्हाला बेसिकली या प्रश्नांमध्ये 30 प्रश्न सोडून घ्या, मग तुम्ही क्वालिफाय झालात. आणि मग उरलेला टाईम आहे त्याची 5 ह्याची 5 किंवा मग ती जशी असेल तुम्हाला वाटतं की उरलेले प्रश्न सोडवायचे आहेत ती सोडवा. पण जर 30 प्रश्न तुमची अचूक आली तर तुम्ही समजून जा तुमची प्रिलिम्स क्वालिफाय होईल. आता कास्टप्रमाणे मेरिट कमी जास्त होत असते, सध्याची कॉम्पिटिशन खूप आहे, बरीचशी मुलं वर्षभर पण तयारी करत असतात. पण तुम्ही एकदा ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये आलात तर तुम्हाला आपोआप समजतं की मला काय करायचं आहे. जर तुम्ही 5 वर्षाचे पेपर सेट, जर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये आणि रिझनिंग ॲबिलिटीचे 5 पेपर सेट सोडवले पूर्व परीक्षेचे आणि तुम्ही टाईम लावून बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदाच सुरुवातीला असं वाटेल आणि 40 प्रश्न सोडवायलाच मला 2 तास लागतात. आणि जेव्हा तुम्ही तो स्पीड घेता आणि तुम्हाला समजतं की मला टेक्निक्स माहिती पडते आणि शॉर्ट ट्रिक्स मेथड्स माहिती पडतात, मग त्या स्पीडप्रमाणे तुमचं कॅल्क्युलेशन अजून सुंदर व्हावं लागतं, स्पीडमध्ये येतं. आणि प्रॅक्टिस जर तुम्ही केलात तर कुठली गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं टॅलेंट इथे इम्पॉर्टंट नाही, फोकस त्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळणारा जो पुढे करिअर जे आहे आणि ग्रोथ जी आहे त्या ग्रोथवरती तुमचा फोकस असेल आणि तुम्ही हा परीक्षेचा जर अभ्यास रोज 1.5 ते 2 तास नियमित केलं आणि तुम्ही सराव प्रॅक्टिस जर तुम्ही शॉर्टकट मेथडने केलं. परत शॉर्टकट मेथड म्हणजे काय की काही सूत्र अशी असतात की ॲज इट इज तुम्हाला बाहेर करावं लागतात आणि मग ती सूत्र तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन प्रॅक्टिस फास्ट करून तुम्ही चांगल्या पद्धतीने एक तुम्ही ग्रास्पिंग पॉवर तुमची असली पाहिजे. तुम्ही जसं ते करताय तेव्हा फोकस पाहिजे. मोबाईलचा डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवून त्या 2 तासामध्ये तुम्ही मोबाईल पण चेक करणार, काम पण करणार, त्याला स्पीड म्हणत नाही. कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोहिबिटेड आहेत. तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन फक्त तुमच्या ऑनलाईन असते, एक्झामिनेशन कॉम्प्युटर दिलं असतं आणि फक्त तुम्हाला माऊसनी क्लिक करायचं असतं. एक पेपर असतो साईडला, त्याच्यात कॅल्क्युलेशन जास्त असतं. आणि माझं असं मत आहे जास्त कॅल्क्युलेशन करणारा विद्यार्थी या परीक्षेत पास होऊ शकत नाही, कारण ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे उत्तर काढण्याची पद्धत शॉर्ट ट्रिक्स मेथड असली पाहिजे. फक्त तिथे गरज आहे तिथेच कॅल्क्युलेशन असलं पाहिजे, बाकीचं सगळं तुम्ही विसरलं पाहिजे. तर इथे तुम्ही जे चॅप्टर वाईज करणार आहात मॅथ्सचे, इंग्लिशचे, रिझनिंगचे, तुम्ही जी परीक्षा तुम्ही पूर्व परीक्षेला जो अभ्यास करणार मॅथ्सचा तोच तुम्हाला मेन्सला कंटिन्यू होणार. जे तुम्ही रिझनिंग ॲबिलिटीचं करणार तेच तुम्हाला मेन्सला कंटिन्यू होणार. तर मला एक सिंपल प्रश्न विद्यार्थी विचारतात की मेन्सचा ऑगस्टला ही परीक्षा आणि मेन्स सप्टेंबरला आहे, मग मी तयारी कशी करावी, कारण पूर्व परीक्षा रिझल्ट लागेपर्यंत मला वाट बघायला लागते. तर मी म्हटलं तुम्ही वाट का बघता, तुम्हाला खात्री का नसते. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मेन्सला जो अभ्यासक्रम असतो त्याच्यामधल्या 70-80% तुमचा मॅथ्स आणि रिझनिंग इथे जो मेन टफ पेपर असतात त्याचा तुम्हाला कवर होतो. जर तुम्ही मेन्सला हे जर विषय सेम असतील तर तुम्ही त्याच पद्धतीने पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मेन्सचा अभ्यासक्रम पेपर सेट नजरेसमोर ठेवून
जर तुम्ही त्याच पद्धतीचा अभ्यास केला तर पूर्व परीक्षा तुम्ही आरामात पास करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेन्सचा रिझल्ट म्हणजे प्रिलिमचा रिझल्ट मेन्सला तुम्ही क्वालिफाय होता की नाही वाट बघायचीच नाही आहे, कारण तुम्हाला हाच अभ्यासक्रम तुम्हाला इतर परीक्षांना कंटिन्यू करायचा आहे. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की एकानंतर एक मागोमाग परीक्षा देत राहायचं, तो तुमचं लिंक रिदम तोडायचं नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थित तयारी केली तर तुम्ही एक तर एक परीक्षा उत्तीर्ण होता किंवा अनेक परीक्षासुद्धा 1+1+more 2+more हे तुम्ही होऊ शकता. आता इथे तुम्ही बघा सेम तोच पॅटर्न आहे, इथे सेम एक्सप्लेनेशन आहे, ऑफिसरला पण सेम आहे. आता जे विद्यार्थी प्रिलिमचा फॉर्म भरणार तेच मेनचा फॉर्म म्हणजे अधिकारीचा पण फॉर्म भरू शकतात, म्हणजे क्लेरिकलचा आणि अधिकारीचा. आणि जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जर ह्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर क्लेरिकलचा आणि अधिकारीचा फॉर्म दोन्ही भरा, जेणेकरून तुम्हाला या परीक्षा उत्तीर्ण व्हायला जास्तीत जास्त तुम्हाला संधी असेल. ही ऑपॉर्च्युनिटी सोडायची नाही आहे. आता इथे येऊया आपण की असिस्टंटची मेन एक्झामिनेशन. मगाशी आपण प्रिलिम्स बघितली, त्याच्यामध्ये सेम पद्धत होती की 45 मिनिट्समध्ये 2 पेपर सोडायचे होते. पण इथे तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मगाशी बघितलं रिझनिंग आणि आपण न्यूमेरिकल ॲबिलिटी हे सेम होतं. आता इथे पण तुम्हाला 50 म्हणजे बघा 40 प्रश्नाला 50 मार्क आहेत, म्हणजे तुम्ही बघा की मार्कसुद्धा जास्त आहेत त्याच्यामध्ये. आता जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला जवळजवळ समजेल की ह्या पेपरला एक प्रश्नाला 1 मार्क असेल तर 40 मार्क होतील, पण याच्यापेक्षा 1.25 म्हणजे जास्त मार्क आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला हे विचार करायचा की ही परीक्षा पास करायला मला कशा प्रकारे म्हणजे 1.25 मार्क्स एका प्रश्नाला असेल, म्हणजे तुमची निगेटिव्ह मार्किंग पण तशीच असणार डिवाइड बाय, जसं तुम्हाला मी मगाशी म्हटलं 1 मार्क याला 1/4 असेल तर इथे सुद्धा तुम्हाला 1.25 मार्क्स आहेत. आता तुम्ही जर ही परीक्षा बघितलं तर ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला इथे 2 तास म्हणजे जवळजवळ 120 मिनटं दिलेली आहेत आणि 120 मिनटामध्ये परीक्षा द्यायची आहे. आता याच्यामध्ये मी टाईम डिस्ट्रीब्युशन तुम्हाला स्वतः करायचं आहे. हे परीक्षा हिंदी इंग्लिशमध्ये असणार, कॉमनली हिंदी इंग्लिश असणार. आता जेव्हा तुम्हाला मेन्सला तुम्ही जाल, मी तुम्हाला जस्ट दाखवून ठेवतो, कारण हे टेक्निक बरेचसे लोकांना माहिती नसतं, कारण मी ही परीक्षा पास करताना मी टेक्निक वापरली होती. याच्यामध्ये असं आहे की पहिला पेपर कुठला घ्यायचा. आता तुम्हाला हे सगळे पेपर दिलेले आहेत, सगळे प्रश्न तुम्हाला कॉम्प्युटर दिसत आहेत. तुम्ही पहिला इंग्लिश घेऊ का, मॅथ्स घेऊ का, रिजनिंग घेऊ का, आहे ती सिरीज घेऊ. आता तुम्ही समजा मॅथमॅटिक्स पहिलं घेतलं तर काय होतं, सुरुवातीला माइंड तुमचा थकवा जाणवेल, कारण तुमचं माइंड मॅथमॅटिक्सला ब्रेन पॉवर कन्झ्यूम होते, ब्रेनची एनर्जी कन्झ्यूम होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला बाकीचे प्रश्न करताना थोडा थकवा जाणवतो. आणि तुम्ही बघा प्रत्येक प्रश्नात तशीच मार्क आहेत. तर तुम्ही काय करायला पाहिजे की जर तुम्हाला ही परीक्षा पास करायची असेल तर पहिले जे थिअरॉटिकल पेपर्स आहेत, म्हणजे जसं हा कॉम्प्युटर लँग्वेज आहे, जर हा पेपर तुम्ही पहिला घेतलात तर हा पटकन होऊन जातं. आणि साधारण किती प्रश्न आहेत बघा, 40 प्रश्न तुमचे. जवळजवळ तुम्ही जर टाईम लिमिट बघितलं याच्यामध्ये तर तुम्ही हा 10 मिनिटात करू शकता. त्याचप्रमाणे इंग्लिश आणि हिंदी हा पेपर तुम्ही 2 नंबरला घेऊ शकता, हा 3 नंबरला घेऊ शकता. कारण जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमची ही पेपर्स फास्ट होतील. आणि इथे सुद्धा तुम्हाला जर प्रश्न बघितला तुम्ही, इंग्लिश पेपरला थोडा 15 मिनिटं लागतील, कॉम्प्युटर थोडा वेळ कमी लागतो, कारण प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला समजतं तुमचं बेसिक क्लिअर आहे तर तुम्ही ते उत्तर अटेम्प्ट कराल. आता जर असं केलं तर ही 10 मिनटं ही 15 आणि 15 झाली किती 40 मिनटं, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे आता उरले किती 80 मिनटं, कारण 120मधून तुमची 40 मिनटं गेली आणि तुम्ही 3 पेपर सॉल्व्ह करू शकलात. आता ही थेरॉटिकल पेपर तुमचे फास्ट होतील. आता इंग्लिशमध्ये कसं असतं, वेळ का लागतं, कॉम्प्रिहेन्शन टाईप प्रश्न असतात, पॅराग्राफ वाचायचं असतं, समजून घ्यायचं असतं, सिंटोनिम्स अँटोनिम्स बघायचे असतात, ग्रामॅटिकली एरर्स असतात, ग्रामर आठवायचं असतं. तसंच हिंदीमध्ये पण असतं. आणि ही राष्ट्रभाषा आहे त्याच्यामुळे कदाचित हिंदीमध्ये पेपर सोडवण्याची आपलं सराव नसतं आणि त्याचं व्याकरण किंवा त्याचे पॅराग्राफ ही जी पद्धत आहे वाचायला थोडासा वेळ लागतो. पण कॉम्प्युटरमध्ये प्रश्न आणि खाली ऑप्शन डायरेक्टली असतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं म्हणजे ते इझी जातं. आणि तुम्हाला इथे ती मार्क पण तुम्हाला बघा की 20 मार्क आहे, पण इंग्लिशला आणि याच्यामध्ये ही मार्क जास्त आहेत. आता ह्या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी हे तुमचे राहिलेले विषय आहेत. आता तुम्हाला जर वाटतं की ह्याच्यामध्ये मला कुठला पेपर घ्यायचा आहे तर मी म्हणेन की याच्यामध्ये 4थ्या नंबरला हा घ्या आणि 5व्या नंबरला तुम्हाला रिजनिंग ॲबिलिटी घ्या. हे का मित्रांनो सांगितलं तुम्हाला, कारण ह्याच्यामध्ये कारण असं आहे की जेव्हा तुम्ही रिजनिंग पेपर घेता, रिजनिंगमध्ये तुमचा माइंड म्हणजे कसं असतं की लॉजिकल पॉवर तुम्हाला जास्त लागतं. एंडला घेतल्यामुळे काय होतं, मानसिक समाधान असतं की तुम्ही बाकीचे पेपर चांगले केलेत. आणि जर बाकीचे पेपरमध्ये तुमचे झाले असतील तर तुम्हाला एक टेन्शन कमी असतं की आता मला फक्त एक असतील. पण तुम्ही जर हे टाईम फॉलो केलेत
तरच तुम्हाला ही परीक्षा होता येईल. आता याच्यामध्ये उरले किती तुम्हाला, मग इथे तुम्ही 40 मिनटं, याला 40 मिनटं आणि आता यालासुद्धा तुम्ही 40 मिनटं देऊ शकता, कारण तुमच्याकडे जवळजवळ काय की टाईम उरलेला 80 मिनटं, तर तुम्ही 40 मिनटं देऊ शकता, कारण प्रश्न पण तशीच आहेत. मगाशी आपल्याला 45 मिनिट्स होते आणि जर तुमचा सराव पूर्व परीक्षेला 45 मिनिट्समध्ये झाला असेल तर मुख्य परीक्षेमध्ये 100% तुम्ही यशस्वी होणारच, कारण मुख्य परीक्षेमध्ये मॅथ्स आणि तुमचं रिझनिंग ॲबिलिटी हे त्या स्पीडच्या लेवलचं असेल, पण पूर्व परीक्षेला वेळ कमी असल्यामुळे तुमचं स्पीड तितकं नसेल, म्हणून तुम्हाला मी 30-30 प्रश्न सांगितले, कारण पहिले 30-30 प्रश्न केली तर तुम्हाला अंदाज येईल की मी क्वालिफाईंगच्या जवळपास आहे, एक माइंडमध्ये सेटबॅक येतं. तर ही परीक्षा पास करत असताना तुम्ही 5 वर्षाच्या आधीचे पेपर सेट्स सोडवणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचं काही करत बसू नका, कारण पेपर सेट सोडवल्यानंतर तुम्ही मग सॉल्युशन बघू शकता आणि त्याच्यानंतर तुमचं सुरुवातीला तुम्ही फक्त पेपर सोडवा, आधी स्पीडची चिंता करू नका. मुलं काय करतात, आधी स्पीड घ्यायला बघतात. आता बघा तुम्ही रनिंगचं करताय, तुम्ही समजा एखाद्या रनिंगमध्ये स्पीड पाहिजे, तुम्ही एकदम फास्ट धावू शकत नाही. तुम्हाला सुरुवातीला तुमचं 5 मिनटं, मग 10 मिनटं, मग 15 मिनटं, मग 20 मिनटं, हळूहळू तुम्हाला तो स्पीड वाढतं, स्टॅमिना पण वाढतं. सो इथे सुद्धा तुम्ही एकाच वेळेला तुम्ही एका आयटममध्ये 2 तास बसाल आणि म्हणाल की अरे पेपर होत नाही आहे, तसं नाही होणार. इंडिव्हिज्युअली पेपरची प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे, त्या विषयाचा बेसिक समजून घेतला पाहिजे. ह्या परीक्षेमध्ये 5वी ते 10वीचा बेसवरती अभ्यासक्रम असतो. म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटतं मी BA आहे, मी BCom आहे, ते इंजिनियर माझ्यासमोर बसला आहे किंवा अजून कोण MBAवाला बसला आहे, क्लेरिकलला पण बसतात आणि अधिकारी पदाला पण ते बसतात. तर तुम्हीसुद्धा ह्या मनामध्ये विचार आणू नका की समोरचा क्वालिफिकेशन काय आहे आणि तो हुशार आहे की नाही आहे, टॅलेंट किती आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला फोकस आणि मग नंतर कंटिन्युअसली प्रॅक्टिस करणारा जर 1 तास 2 तास विद्यार्थी 3 महिने प्रॅक्टिस करत असेल तर मी तुम्हाला गॅरंटेड लिहून शकतो की ही परीक्षा तुम्ही 100% उत्तीर्ण कराल. भले कोणी किती मेहनत केली तरी चालेल, पण तुम्ही 5 तास मेहनत करताय आणि तुम्ही फोकस अर्धा तास करताय तर तुमचा ॲक्च्युली प्रोडक्टिव्ह टाईम फक्त अर्धा तास आहे. तुम्ही कधी असं होतं की मी 2 तास बसलो, मी 3 तास बसलो, पण ते 3 तास तुम्ही ज्या एका जागेवर बसून तुम्ही करताय, पण तुमचा अर्धा ते 1 तास पण म्हणजे तो फोकस आहे. बाकीचे 2 तास तुमचे वाया गेलेले, म्हणजे तुमचा प्रोडक्टिव्ह अर्धा ते 1 तास आहे, कारण तुम्ही मोबाईल बघताय, तुम्ही TV बघताय, तुम्ही सॉंग्स ऐकताय, तुम्ही करताय, तुम्ही एका वेळेला मल्टिपल गोष्टी करताय. आणि तुम्हाला सांगतो ब्रेन आहे एका वेळेला एकच गोष्ट एक्सेप्ट करतो. आणि फोकस करताना जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर थोडंसं मेडिटेशन 10 मिनटं केलं किंवा तुम्ही रिलॅक्सेशन 5 मिनटं केलं पेपर सोडवण्याच्या आधी घरी प्रॅक्टिस करताना, तर तुमचा एक फोकस तुमचा एक तयार होतं आणि त्यावेळेला तुम्हाला इम्पॉर्टन्स समजतं की मी का करतो, पर्पस काय, मला ही नोकरी एक टाईमपास म्हणून नको, हे करिअर ओरिएंटेड नोकरी आहे. लक्षात घ्या, येणाऱ्या काळामध्ये बँकेचे जॉब्स हे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसमध्ये होण्याची शक्यता आहे, पण त्याच्या आधी जर तुम्ही आत्ता चांगल्या पद्धतीने तयारी केली, जेव्हा वॅकन्सी निघत आहेत आणि या वॅकन्सी निघण्याचा गव्हर्नमेंटनी रेल्वेज वॅकन्सीचा एक चार्ट काढला आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा एक चार्ट कॅलेंडर काढला आहे, बँकेचा IBPSच्या माध्यमातून एक चार्ट दिलेला आहे. जर तुम्ही कॅलेंडर बघितलं तुम्हाला 1-2 वर्षामध्ये भरपूर लाखापेक्षा जास्त वॅकन्सी आहेत. मग तुम्हाला ही चिंता करायची गरज नाही की पुढे किती लोक बेरोजगार आहेत. आता जे लोक बेरोजगार असतात त्याचं कारण असं असतं की 90% तयारीच करत नाहीत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या स्पर्धा परीक्षा जर असतात तर सगळ्यांना याच्यामध्ये जर जॉब मिळाला, मग ती परीक्षेची अर्थ काय होणार. जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये पण टॉपमोस्ट कॉलेजला ॲडमिशन जाता, इंजिनिअरिंग जाता, मेडिकल जाता किंवा BA BCom BScला टॉपमोस्ट कॉलेज जातं, तर सगळ्यांना ॲडमिशन मिळत नाही, त्या टॉपमोस्ट 10% विद्यार्थ्यांनाच मिळतं. तसंच या परीक्षेमध्ये सुद्धा सगळेच उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही याच्यामध्ये 3 ते 6 महिने चांगल्याच पद्धतीने दिलेत तर या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला एक जॉब चांगला मिळेल आणि जर हा जॉब तुम्हाला मिळाला तर तुमच्या आयुष्याचं सार्थक होईल. आणि म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये या पद्धतीची टेक्निक्स तुम्ही वापरून अभ्यास करायला गरजेचं आहे. तर हाच अभ्यासक्रम तुम्ही बघितलं तर जर तुम्ही दुसरी जर बघितलं तर इथे फक्त तुम्हाला काय झालं आहे की इथे जनरल अवेअरनेस हा विषय आलेला आहे. तो त्या परीक्षेमध्ये इथे तुम्हाला बघा कॉम्प्युटर नॉलेज आणि जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, हिंदी लँग्वेज आहे आणि हे 5 विषय आहेत. आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय होतं की इथे पेपर 1, 2, 3, 4, 5, 6 पेपर होते, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी जे टाईम सांगितलं होतं ते असं सांगितलं होतं की इंग्लिश आणि हिंदीला 15-15 मिनटं, कॉम्प्युटर 10 मिनटं हे झाले होते. आता तुम्हाला उरले होते की जनरल अवेअरनेसला किती मिनटं. मग तुम्ही हे जे 40-40 मिनटं आपण डिवाईड केले होते ह्याच्यातले जर तुम्ही 5-5 मिनटं जर केली, म्हणजे ही जर 35-35 मिनटं आपण केली तर मला वाटते हिला 35 मिनटं आणि याला 35 मिनटं दिली तर ही 10 मिनटं जी उठतात ते तुम्हाला जनरल अवेअरनेसला देता येते.
आणि मग तुम्हाला याच्यामध्ये हे परीक्षा करत असताना तुमचा क्रमसुद्धा आहे, त्या पद्धतीने तुम्ही जर केलं तरी ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी रिजनल रूरल बँक्स यांची जी भरती आलेली आहे ऑफिस असिस्टन्स आणि अधिकारी पदासाठी, यासाठी 10,000पेक्षा जास्त पदांची भरती आलेली आहे. ही एक सुवर्ण संधी आहे आणि प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असतो की या सुवर्ण संधीमध्ये मराठी तरुण आणि तरुणींना कुठेतरी वाव चांगलं मिळावं म्हणून या प्रकारचे मी मार्गदर्शन शिबिर घेत असतो. मित्रांनो, माझं नाव विनोद निकम आहे. याआधी मी 14 कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पास केल्यात, बँक, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन्स, EPFO, ESIC, आणि या सगळ्या परीक्षा पास करताना माझ्यासमोर एक टार्गेट होता की परीक्षा पास करायच्या आधी एक व्यवस्थित प्रिपरेशन करायचं. आणि ज्या वेळेला मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरायचो तोच प्रश्न तेव्हा ऑफलाईन होते, पण आता ऑनलाईन आहे. हाच प्रश्न मला असा पडतो की फॉर्म किती लोक भरतात? 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 5,00,000, 10,00,000 असंख्य लोक फॉर्म भरतात. पण जर तुम्ही कोणाला असा प्रश्न विचारलात की या परीक्षेमध्ये जो सिलेबस आहे आणि मार्किंग सिस्टम कशी आहे, पेपर्स पॅटर्न कसा असतो, तर त्यातली 10% लोकंसुद्धा तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकत नाही. आणि मित्रांनो, हा खरा कारण असतो की ह्या परीक्षा जेव्हा आपण देतो त्या परीक्षेमध्ये अपयश येतं. आज आपण बघणार आहोत की या परीक्षेच्या माध्यमातून जरी परीक्षा पास करायची असेल तर पेपर पॅटर्न पण समजून घेणं, फॉर्म्स भरणं, कारण अजून या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला पर्याप्त वेळ आहे. त्या वेळेचा वापर करून तुम्ही हा फॉर्म भरा आणि लवकरात लवकर या परीक्षेमध्ये उत्तीर्णसाठी तयारी जी आहे ती तुम्हाला केली पाहिजे. आज IBPSच्या माध्यमातून जे फॉर्म येतात त्याच्यामध्ये जर तुम्ही जानेवारीलाच हा शेड्यूल येतो, ओके, तर तुम्ही हे ज्या पॅटर्नप्रमाणे घेताय ते लक्षात घ्या. तुम्हाला दिसत नसं परत सांगतो, इथे हा नंबर 1ला, हा नंबर 2ला, हा नंबर 3ला, हा नंबर 4ला, हा नंबर 5ला आणि हा नंबर 6ला, असं तुम्ही याच पॅटर्नप्रमाणे करू शकता. आणि हा जर पॅटर्न तुमचा आला लक्षात तर तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही कॉम्प्युटर हा 1 नंबरला घेतलात, जनरल अवेअरनेस 2 नंबरला घेतलात, इंग्लिश लँग्वेज 3 नंबरला घेतलात, हिंदी 4 नंबरला घेतलात, मॅथ्स 5 नंबरला घेतलात आणि हा 6 नंबरला घेतलात, तरी तुम्ही ही परीक्षा व्यवस्थित उत्तीर्ण करू शकता. कारण तुम्हाला मी टाईम पण सांगितलेला आहे, इथे किती वेळ द्यायचं, इथे किती वेळ द्यायचं, इथे किती वेळ आणि इथे किती वेळ. आणि टाईम लिमिट तुम्ही जर बघितलं तर टाईम लिमिट पाहिजे तुम्हाला परत सांगतो की तुम्हाला मी सांगितलं होतं की 10 मिनटं, जनरल अवेअरनेसला 10 मिनटं, इंग्लिशला 15 मिनटं, ह्याला 15 मिनटं, ह्याला 35 मिनटं आणि ह्याला 35 मिनटं. म्हणजे हे तुम्हाला मिनिट्स जे आहेत तुम्हाला मी दिलेले आहेत. आणि तुम्ही जर ह्या पॅटर्नने जर तुम्ही एक्झाम दिली तर तुम्हाला ही परीक्षा आरामात उत्तीर्ण करू शकता. तर हीच मॅथड जर तुम्ही इथे घेतलं इथे पण तसंच आहे, सेम पद्धत आहे तुम्हाला, फक्त इथे क्वांटिटी ॲप्टिट्यूड आहे. आणि हा थोडा पेपर जो आहे मॅथमॅटिक्स आणि क्वांटिटी न्यूमरिकल ॲबिलिटी आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये फरक काय की बाकी सगळं सेम असतं. म्हणजे जसं तुम्ही अर्थमॅटिक्स सेम असतं, न्यूमरिकल सम सेम असतात, प्रॉफिट लॉस पर्सेंटेज वगैरे इनवर्डची सेम असतात. पण इथे फक्त तुम्हाला एक बेसिक असतं की इथे तुम्हाला डॅटा इंटरप्रिटेशनचे सम्स असतात आणि ह्याच्यामध्ये डॅटा सफिशियन्सीचे सम्स असतात, स्टेटमेंट, कॉन्क्लुशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थोडासा जरा तुम्हाला इथे जास्त पद्धतीने असतात. म्हणजे एक डाटा जर नीट वाचला तर तुम्ही त्याच्यावर 5 ते 10 प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकता. त्यामुळे ह्याला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणतात. ह्याचा ॲप्टिट्यूडचा अर्थ तेच आहे की तुम्हाला डॅटा सफिशियन्सी, इंटरप्रिटेशनची सम्स असतात. बाकी तुम्हाला इंग्लिश लँग्वेज, हिंदी ग्रामॅटिकल सम्स आणि कॉम्प्रिहेन्शन टाईप असतात. जनरल अवेअरनेसमध्ये तुम्हाला करंट अफेअर्सचे जास्तीत जास्त प्रश्न विचारतात. जसं तुम्ही गेल्या 6 महिन्याचा जो करंट आहे त्याच्यावरती लक्ष द्या की इकॉनॉमिक्समध्ये काय दिलं आहे, फिनान्समध्ये काय दिलं आहे, बँकिंग रिलेटेड काय झालं आहे, नवीन प्रोजेक्ट्स काय झाले आहेत, सायन्समध्ये काय डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सध्या नामांकित लोकांना कुठले कुठले अवॉर्ड्स मिळालेले आहेत हे सुद्धा या वर्षाचं सगळं तुम्हाला डिटेल्स विचारतात. कारण करंट अफेअर्स म्हटलं की जनरल अवेअरनेस म्हटलं तर करंटच्या प्रश्नांचे असतात आणि ते गेल्या 6 महिन्याचं जरी कोणी तयारी केली आणि जर तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे अवेलेबल नाही तर कुठले मंथली मॅगझिन्स पहिले 5-6 महिन्याचे भेटले तर बघा, किंवा तुम्हाला इंटरनेटवरून जाऊन सुद्धा बरीचशी पुस्तकं तुम्हाला मागवता येतील जर तुमची काही मिस झाली असतील. याच्यामध्ये प्रतियोगिता दर्पण हा नावाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये चांगल्या प्रकारचे करंट अफेअर्स, हे स्टँडर्ड करंट अफेअर्स असतात. प्रतियोगिता दर्पणमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. आणि बेसिकली शॉर्ट ट्रिक्स मेथड्स वगैरे जे तुमच्या आहेत त्या तुम्ही कीप ऑन करा. तुम्ही हॅलो सर यूट्यूब चॅनल पण फॉलो करा, तुम्हाला समजतील. आणि इथे पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर तेच आहे की तुम्ही जर केलं तर तुम्हाला इथे प्रॅक्टिस करताना
तुमच्यासमोर जी टेक्निक आहे ती इथेच की 10 मिनटात झाला पाहिजे, हा पण 10 मिनटात झाला पाहिजे, हा सुद्धा 15 मिनटात झाला पाहिजे, हा सुद्धा 15 मिनटात झाला पाहिजे, हे 35 मिनटात झालं पाहिजे आणि रिझनिंगसुद्धा 35 मिनटात झालं पाहिजे. आणि जर तुम्ही क्वेश्चन्स जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पेपर जर तुम्ही बघितलं तर पेपर पहिला हा घ्यायला पाहिजे, दुसरा पेपर जनरल अवेअरनेस पाहिजे, तिसरा पेपर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज घ्यायचा आहे, चौथा पेपर तुम्हाला हिंदी घ्यायचा आहे, पाचवा मॅथ्स घ्यायचा आहे आणि 6व्या नंबरला तुम्हाला क्वांटिटी आपला रिझनिंग ॲबिलिटी घ्यायचं आहे. तुम्हाला या परीक्षा पास करायला किती क्वालिफाईंग मार्क पाहिजे? आता बघा, प्रत्येक परीक्षेला क्वालिफाईंग मार्क जवळजवळ 40% असतात. म्हणजे तुम्ही जर ही क्लेरिकलची बघितलीत तरी तुम्हाला 40% मार्क्स असतात, ह्यालासुद्धा तुम्हाला 40% मार्क्स असतात क्वालिफाईंग मार्क्स. 40% म्हणजे कसं की जसं तुम्हाला ही मार्क किती 50 आहेत तर 40% म्हणजे 20 मार्क असे धरून चाला. ही 40 मार्क आहेत तर 40%चे काढले तर 5 मार्क येतात, 40 मार्क आहेत तर 40% 16 मार्क येतात. म्हणजे तुम्हाला ही मार्कांची जी ही आहे ती इथे बेसिकली तुम्हाला 40% म्हणजे 20 मार्क, इथे 5 मार्क, इथे 16 मार्क, 16 मार्क, इथे पण तुम्हाला 16 मार्क आणि इथे तुम्हाला 20 मार्क. आता हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की परीक्षा पास करताना जर मी एखाद्या पेपरमध्ये डिस्क्वालिफाय झालो, म्हणजे मला 40%पेक्षा कमी आले, तर मला सगळीच परीक्षा मला अनुत्तीर्ण होतो, म्हणजे मला डिस्क्वालिफाय होतो. याचं कारण काय की या परीक्षेचा एक नियम आहे की एक पेपरला डिस्क्वालिफाय म्हणजे सगळ्याच पेपरला डिस्क्वालिफाय. मग विद्यार्थ्यांना समस्या काय असते की प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला मिनिमम 40% मार्क मिळाले पाहिजेत. ते तुम्हाला पूर्वपरीक्षेला पण लागू होतात आणि मुख्य परीक्षेला पण लागू होतात, ते तुम्हाला क्लेरिकलच्या एक्झामला पण लागू होतात आणि अधिकारी पदाला पण लागू होतात. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जर माहिती असतील तर आपल्याला ह्या परीक्षेमध्ये सगळ्यात मेन पार्ट असतो की आपण ह्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे सगळं बघायला पाहिजे. तर ह्या सगळ्या प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू ही असणार. पण लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ही परीक्षा पास करणार प्रिलिम्स, तर तुम्हाला मेन्सला आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला जाता येतं. म्हणजे मेन्स पास झाला तर तुम्ही इंटरव्ह्यू जाणार. मग तुमची ही जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट फक्त मेन्स प्लस इंटरव्ह्यू या बेसवरती फक्त निघते. म्हणजे तुम्हाला प्रिलिमची मार्क जी आहेत ती गृहीत धरली जात नाहीत. तर याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही या स्पर्धा परीक्षेला बसता तेव्हा पूर्वपरीक्षा ही फक्त मेन्स परीक्षेला क्वालिफाय करण्यासाठी असते आणि मेन्स परीक्षेनंतर इंटरव्ह्यू जवळपास 100 मार्काची असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वालिफाईंग नेचर असतं आणि तुमची मेनची मार्क आणि इंटरव्ह्यूची मार्क ॲड केल्यानंतर तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट निघते. तर आज हा परीक्षेचा स्वरूप तुम्हाला जे मी सांगितलेलं आहे हे रिजनल रूरल बँकसाठी आहे, पण हा स्वरूप हा IBPSच्या किंवा इतर परीक्षेसाठी सुद्धा लागू होतो. इवन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जर असिस्टंटचं फॉर्म आले तरी इंटरव्ह्यू नसतं. हा एक ॲडव्हान्टेज असतं, म्हणजे इंटरव्ह्यूची जी भीती होती ती तुम्हाला राहत नाही. आता मेन्स परीक्षा झाली की मग इंटरव्ह्यूसाठी आपण परत एकदा तुम्हाला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात, त्याची उत्तरं कशी द्यायची हे आपण बघू. पण आजच्या ह्या एक्झामिनेशन पॅटर्नचं तुम्हाला मी संपूर्ण अभ्यासक्रम दाखवलेला आहे आणि ह्याच्यावरती पेपर सेट्स, शॉर्ट ट्रिक्स पॅटर्न्स मी तुम्हाला वारंवार माझ्या हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवेन. पण माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जर जॉब मिळवायचा असेल तर अशा प्रकारच्या परीक्षा तुम्हाला अनेक प्रकारच्या परीक्षा दिल्या पाहिजेत. पण त्याआधी जवळजवळ 2 ते 3 महिने किमान 1 ते 2 तास रोज आलेले 5 वर्ष गेल्या 5 वर्षाचे पेपर प्रॅक्टिस तुम्ही केलं पाहिजे. जनरल अवेअरनेससाठी तुम्हाला मी सांगितलं होतं की 6 महिन्याच्या आधीचं जे करंट आहे ती जर तुम्हाला बुक्स अवेलेबल झाले, प्रतियोगिता दर्पण बुक सांगितलं तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्ये अवेलेबल होतं, त्याच्यातून तुम्ही तयारी करा. मात्र मॅथ्स हे बेसिक प्रश्न त्याचे फॉर्म्युलाज पहिल्यांदा एका डायरीमध्ये लिहा. रिझनिंग ॲबिलिटीचे जे आहे त्याचे काही जे प्रश्न कॉमन असतात त्याला तुम्ही क्लिक करा आणि ते तुम्ही व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहा, कारण ज्यामध्ये तुम्हाला वेळ जास्त लागतं ती परीक्षा खूप महत्त्वाची असते. तर आज मी तुम्हाला ह्या परीक्षेचा पॅटर्न दाखवलेला आहे, परीक्षेचा स्वरूप तुम्हाला सांगितलेलं आहे, फॉर्मची